आणि धन्यवाद. आणि मी कुठलाच पिक्चर उगाच नाही बनवत, मी स्पष्ट सांगतो. नाहीतर तुम्हाला मी सारखा पिक्चर करताना दिसतो असतो. 2 वर्षात एकच बनवतो, पण असा बनवतो की पुढचे 10 वर्ष लोक विसरत नाही. तुम्ही बघा आणि आवडीने बघा. दादांच्या विषय काढला तर मी कुठल्या पक्षात नाही, पण दादा जेव्हा गेले 2 दिवस टीव्ही समोर होते आणि अक्षरशः म्हणजे खूप वाईट होतं. पण आता तुमच्या शेजारी ज्या बसल्यात प्रियाताई अण्णा बनसोडे, म्हणजे पूर्ण ओळख करून देते. तर मला वाटतं हा जर तुम्ही पिक्चर काढला तर अण्णांना आम्ही सांगू की तुम्ही पूर्ण हा पिक्चर प्रोड्यूस करा, म्हणजे पूर्ण पैसा अण्णा लावतील. म्हणजे मला माहित नाही, पण प्रियाताई आहेत, पण मी त्यांच्या वतीने बोलते. माहित नाही, कारण पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा आणि दादांचं समीकरण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अण्णा या गोष्टीला नाही म्हणणार नाही. आणि प्रियाताई शेजारीच बसले, त्यामुळे प्रियाताईंनी गॅरंटी घ्यावी. नक्की नक्की. पण मी आयुष्यभर सांगतो, मी खोटं बोलत नाही. या आता म्हटल्या तशा लोकांमध्ये चढाओढ चालली आहे. मी देतो. आणि पहिल्यांदा मी असा माणूस पाहिला की ज्याच्यासाठी लोकांमध्ये चढाओढ चाललेली आहे की आमच्याकडनं इथं त्या माणसाचं काम करतो. क्षण अतिशय वेगळा होता. जोशी सरांचा प्रसंग चांगला, मनावरती काठे आले, पण स्वामींचा आशीर्वाद, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वरूपानं आपला येईल त्या 21 तारखेला. आता 2 शब्द बोलावे. हा, रमेश परदेशी, नाही तर तुम्ही म्हणता की पिके बोला. देऊळ बंदाचे प्रमोशन. नमस्कार. सगळं बोलून झालंय. पुन्हा एकदा आवाहन करतो की येत्या 21 मेला देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट तुमच्या सर्वांसमोर येतोय. हा आपल्या सर्वांचा चित्रपट आहे असं संगीताताईंनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि तुम्हा पिंपरी चिंचवडकरांचं नेहमी आमच्या प्रत्येक चित्रपटावरती प्रेम राहिलेलं आहे. कारण मला आठवतं जसं मुळशी पॅटर्न देऊळ बंद नंतर हा सगळ्यात जास्त पिंपरी चिंचवडमध्ये चालला होता. तर त्याच पद्धतीने तुम्ही देऊळ बंद 2 या चित्रपटाला तशाच प्रतिसाद द्याल. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, मुलाखतीत ऐकलं पण असेल, महेश दादा लांडगे आणि मी